मित्रांनो पाहू शकता किती मोठी मोठी दगडी येतात खाली. अचानकच येतं इथं समोसा आणि वडा. चांगला लागला तर अजून घेतो. पहिले तर खाऊन पाहतो कसलं लागतंय. आपल्या सरांनी दिलेत आर्मीवाले. मित्रांनो उमलिंगला पास चढणं एवढं सोपं नाहीये. गाडी बघा पहिले गेरोवर कशी कुदती. गाडी चल 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 थोडं. मित्रांनो आलोय 1000 मीटर टू रीच उमलिंगला. ये उमलिंगला उमलिंगला. Sir, we meet again. Yes. कंटिन्यू भेटत आहेत. तर ह्या सरांना हे सगळे हे पण भेटत आहेत. तर सर व्हॉट यू टेल अबाउट मी? It's a crazy man. He's with his bike, joining us always. We see us again, and I love it. उमलिंगला टॉप 1924 फुटावर ऑक्सिजन कमी आहे. बोला ये नाही तरी बोलताय. बोला नक्की करा. हर हर महादेव. मित्रांनो तर इथनं निघणे अगोदर आपल्याला इथलं एक महाराष्ट्रातली MH गाडी भेटली. MH 125cc वाली सुझुकी ॲक्सेस. तर सर कसे आप कुठलं आहे कुठलं? प्रॉपर मुंबई. हर हर महादेव मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आहे दिवस 23 आपला बारामती ते लद्दाख ट्रिपचा आणि त्याचा पार्ट दुसरा आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण हानलेपासून उमलिंगलाकडे निघताना फोटीला पास म्हणून भारतातील सर्वात उंच दुसरा पास आणि जगातील 6वा पास म्हणजे 18,124 फुटाचा पास क्रॉस केला होता आणि आपण निघालो होतो उमलिंगला पासकडे. तर हा लद्दाख ट्रिपचा सर्वात महत्त्वपूर्ण दिवस आहे. ज्या दिवसासाठी मी लद्दाख ट्रिप केली होती उमलिंगला पासवर आपली पॅशन प्रो ही गाडी घेऊन जाण्यासाठी. तर तो दिवस फायनली आलेला आहे. तर तुम्हाला काय नाही कायचं मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओमधला कुठला पार्ट आवडला ते नक्की सांगा. आणि तुमच्या अशा 5 मित्रांपर्यंत पाठवा जे तुम्हाला वाटतंय की तुमच्याबरोबर लद्दाखला येतील आणि ते पण पॅशन प्रो स्प्लेंडर कुठली पण गाडी घेऊन येऊ शकतात. एक्सेल म्हणलं तरी जाते, काय अडचण नाही आहे. फक्त तुम्ही जिगर पाहिजे जिगर, बाकी काही नाही आहे. तर चला कमेंट नक्की करा. कमीत कमी 500 कमेंट करा आणि तुम्हाला कुठला पार्ट आवडला व्हिडिओचा तो पण कमेंट करून सांगा. पाहू शकता किती मोठी मोठी दगडी येतात खाली. अचानकच येतात. आता हे ऑलरेडी आलेली कधी येतात काय सांगता येत नाही. तेव्हा आपलं ही सेफ ओके बघायच्या वरती बघा इथं वरती दग दिसतात. दाखवले 18,000 फुटांची लई झालं भाऊ. तर आता एक जण रिटर्न येता पहिलाच एक जण भेटला मला. जाणारी 2 जण भेटली होती आणि येणारी 1 जण. हे बघा कसला खराब रोड आहे. तर जाणारी मला सुरुवातीला 2 भेटली होती. त्याच्या व्यतिरिक्त अजून तर मला ओव्हरटेक करून कोण गेलेलं नाही आहे. आणि हा पाहुणा सकाळी 6 वाजता गेला होता. तर 6 वाजता गेला होता. तर हा आता 9-9:30 वाजता तर रिटर्न आला. त्याची हिमालयन गाडी होती. तर त्या भावाला विचारलं रोड कसा आहे काय आहे. तर ते म्हणला ओके जा आरामात जाचाल तुम्ही. ओके हा रोड सोडायचा नाही. ओके चला खराब रोड. पिटोला पास का जाऊन आल्यानंतर ना मित्रांनो पूर्ण डाऊन आलो. जवळपास किती किलोमीटरचं 18 किलोमीटर डाऊन आल्यानंतर ना आता आपल्याला जायचं उमलिंगलाकडे. इथनं बहुतेक प्लेन असेल थोडं. इथनं अजून जवळपास 35 किलोमीटर आहे. प्लेन किती आहे आणि चढाई किती आहे ती कळलंच आपल्याला पुढे गेल्यावर. पहिलं कुठं तरी नाश्ता करतो कारण मी सकाळपासून काय खाल्लं नाही. आता 10 वाजलेत. ओके मित्रांनो जवळपास आता आपल्या इथनं उमलिंगला नाही इथनं 31 किलोमीटर असेल. 32 ते 31 किलोमीटर इथं आलोय. एक इथं आर्मी हॉटेल आहे. इथंच आपण नाश्ता करतोय आणि मग पुढं आपण चढाई चढूया. सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. 7:30 वाजता मी निघालो होतो. तर बसतो इथं.
सर भाषा समझ में आ रही है क्या मेरी? मराठी कोण आहे का? मराठी है ना? तर मित्रांनो आता खातो, पाहूया कसं आहे. सर बढ़िया लग रहा है. आप कहाँ से सर? हरियाणा से. आप? झारखंड से. ओके, खाता हूँ मैं. मित्रांनो तर पाहू शकता इथं समोसा आणि वडा चांगला लागला तर अजून घेतो. पहिले तर खाऊन पाहतो कसलं लागतंय. आपल्या सरांनी दिलेत आर्मीवाले. मस्त आहे मस्त आहे, खातो. मित्रांनो तुम्ही इथं पटोला पासच्या मार्गे आला तर तुम्हाला सकाळ सकाळचा जर नाश्ता करायचा असला तर इथं आर्मी कॅम्प आहे. इथं फेत कॅफे म्हणून आहे. इथं पाहू शकताय इथं आर्मीचंच आहे. चांगलं म्हणजे चांगलं भेटतंय. 15 रुपयाला समोसा. अजून कुठे गेला इथं 10 रुपयाला तसलं मेदू वडा टाईप वडा आणि ते खाल्लं तर सर हेंदा पिऊन इथंच आहे. तुम्ही पण येऊन खाऊ शकता इथं. चला, चप्पल लावली होती ह्याला रवत होती म्हणून जाऊया. मित्रांनो तर चांगलं होतं खाल्लं. 50 रुपयात 2 समोसे आणि 2 तसले वडे खाल्ले. चला गाडीला पण आराम. मेन म्हणजे गाडीला आराम द्यायसाठी थांबणार होतो मी. गरम पाण्याची बॉटल पण भरून भेटली तशीच. ओके, किती वाजले आता? 10:30 वाजलेत. आपण तासाभरात पोचू. 11:30 वाजेपर्यंत पोचू असं वाटतंय मला. अजून इथनं आपल्याला किती किलोमीटर राहिले? 30 किलोमीटर राहिले. 30. मित्रांनो तर रोड ओके एकदम. जिथनं आपण खाटोला गाव जे डाऊन आलं होतं पुन्हा तिथनं रोड एकदम ओके, काय अडचण नाही आहे. बघा डोंगर इकडे पूर्ण बर्फ असं. आपल्याला जायचं आहे अजून भरपूर वरती जायची. आता शिक जरा घाट लागले नाही तसं स्ट्रेटच होता, असा स्लोपमध्ये होता. बघूया येताना इकडून यायचं का दुसऱ्या रोडने जायचं ऑफ रोडिंगवाल्या. बघूया, डिसाईड करूया. पहिलं तर फास्ट जाऊया, फास्टपर्यंत तर पोचूया. बघा असं रोड एकदम टाकास आहे. अशी गाडी स्ट्रगल करते. आता दुसऱ्या गेलो आली गाडी तिथपर्यंत. चढली 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 चढली. हायर द हिल स्ट्रॉंगर द व्हील. मित्रांनो जितकं उंच डोंगर तितका निश्चय, दृढ निश्चय जास्त. ओके, बंद. तर जागोजागी असे फुलं आहेत लोखंडाची. चाक घुसायचं बाबा, हे मध्ये गॅप आहेत त्याच्यात. तर उमलिंगला इकडं सगळं आर्मी एरिया आहे. वेलकम टू वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड. रोड तर ओके सध्या. ते काय एवढं स्ट्रगल करा नाही गाडी. चला मित्रांनो तर आता उमलिंगला इथनं जवळपास 27 किलोमीटर राहिले. पाहू शकताय आता तरी जरा प्लेन रोड आहे आणि नदी वाहती. नदी म्हणू शकताय, वाडा म्हणू शकताय, काय म्हणू शकताय. चला बहुतेक ते दिसतंय का डोंगराचं टोक बर्फाचं, तिथं जायचं असेल आपल्याला. ओके चला. आता ते रोड चांगला आहे. चिसुमले म्हणून गाव आहे पुढं. मित्रांनो तर गाडी फार स्ट्रगल करायला लागली. पहिल्या गेअरमध्ये चालली. आता उमलिंगला जवळ आला वाटतं. 6-7 किलोमीटर चालले आता. सहा 7 किलोमीटर फक्त गाडी. ओके मित्रांनो तर दिसायला तुम्हाला चढ नसेल दिसत पण चढ आहे. गाडी अशी रेंगत 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 चालली आणि गाडीचं स्पीडोमीटर पण झाला
ते अगोदरच जुगाड करून चालू केला होता मी लेहमधनं, तर आता बदल झाला. त्याच्यावर तर मला कळत होतं भाऊ किती किलोमीटर राहिले काय राहिले लांब. आता तर ते अंदाज बी यायचा बंद झाला. चला असे फिरत असले ना ते लवकर म्हणजे चांगलं परफॉर्म करते गाडी. पण अशी सरळ रोड आहे आणि असा स्ट्रेट आहे तिथं नाही एवढं परफॉर्म करत, कारण ती एकदम सरळ असते. गाठाला कसं असं वळण असलं की थोडं पिकअप पकडतंय असं होते. चला काय सांगतो मी तुम्हाला मित्रांनो, जितकं वरती यायला लागलं तितकं गाडी जास्त स्ट्रगल करायला लागली. पण आता मला वाटतं इथं या बोर्डपाशी जाऊन थांबावं गाडी आणि थोडा वेळ गाडीला आराम करून द्यावा. तर तेवढ्यात वळण कोण आलं त्यांना किती किलोमीटर राहिले ते पण विचारावं. एवढंच करू शकतो आपण, या पलीकडे काही करू शकत नाही. थांबू वाटलंच तर गाडी लई स्ट्रगल करायला लागली. कुठनं आली खालनं उमलिंगला पास चढणं एवढं सोपं नाहीये. गाडी बघा पहिले गेलो कशी कुठती गाडी. चल 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 थोडं राहिलंय 2 किलोमीटर फक्त 2 किलोमीटर इतक्या वरती आलोय आपण. या 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 प्राऊड प्राऊड प्राऊड. दुसरं टाकल्यावर बघा जीव सोडतोय जागा. अयो ए बाबा, you boats, you crews, you lost, but definitely you won. येईनच पिकअप दुसरं वळणावर बघा. आता मी इथनं तुम्हाला दाखवतो, तर लय मोठा व्हिडिओ होईल पण तरी दाखवतो तुम्हाला. आता वळणावर बघा मी कसा पिकअप घेतो. एकदम पिकअप घेऊन आलो असतं ना मी तर काहीच नव्हतं. मित्रांनो, तर आत्ताच एक ग्रुप गेला. हे कॅमेरा ग्लव्स घातलाय मग चालू होत नाही लवकर. तर सगळे इतकी रिस्पेक्ट देतात ना भाऊ, इतक्या लांब अशी गाडी घेऊन आलाय. सगळे भाऊ हॅट्स ऑफ करत होते. हा 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 थोडं राहिले, थोडं नॉर्मल. लई लोक आली सकाळपासून, कोणच दिसलं नाही. आता एकदमच मोठा ग्रुप आला. भाऊ स्पीड पकडायला पाहिजे थोडं. मित्रांनो चालू आहे का? लई स्ट्रगल आहे भाऊ आईच्या गावात. दुसरा गेल घे.
मित्रांनो इथं पाहू शकताय 19,4 फुटवर आलोय आपण. पूर्ण पहिल्या गेअरमध्ये चालवली गाडी. आता पहिल्या गेअरमध्ये गाडीचं काय आलं होतं. मला वाटतंय थांबावं 10 मिनिटं थांबावं असं वाटतंय. मित्रांनो आलोय 1000 मीटर टू रीच उमलिंगला. उमलिंगला एक चढ मित्रांनो फक्त 1000 मीटर. 18,000 मीटर आलोय. 18,000 मीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर राहिलोय फक्त. ओके 1 किलोमीटर फक्त. चला आता 1 किलोमीटरवरच जो दिसायला लागलं तिथं हा आपला कालवा. ओके मित्रांनो फायनली उमलिंगला 19,400. हे पण करतो अजून टाइम. सर we meet again. Yes. Finally reach उमलिंगला. Nice to meet you, sir. How are you? I'm fine. I photo. मित्रांनो तो मला दाखवतो उमलिंगला पास. 10 ग्रुप आहे सगळ्यांनी घेरून घेतलंय उमलिंगला पासला. 19,024 फूट आलोय भाऊ पॅशन प्रो गाडी घेऊन. थांबा अजून काही टाइम आहे आपल्याकडे. आता थांबणार नाही इथेच 1 तास. जीत गए भाई. चहा बंद करतो. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर फॉलो नक्की करा. मित्रांनो फायनली उमलिंगला 19,400. हे पण करतो हाय अजून टाइम. सर Yes. फायनली रीच उमलिंगला. Nice to meet you, sir. मित्रांनो तो मला दाखवतो उमलिंगला पास. तर हे सर नाही मला 2-3 दिवसापासून कंटिन्यू भेटत आहेत. तर ह्या सरांना हे सगळे हे पण भेटत आहेत. तर सर व्हॉट यू टेल अबाउट मी. It's a crazy man. He is with his bike, joining us always. We see us again, and I love it. सर व्हॉट यू से.
This is the greatest man that I can. Where are you from? And From he's Germany. traveling from Mumbai, 3,500 kilometers. No, today is a 4,500 kilometers. Sir, where are you from? I'm from Germany. Germany. I will visit him. I think so. He must give me the address. Where we meet? Where we meet? In Mumbai. No, where we meet now? Third time. Huh? Yes. Umlingla Pass. Yeah. Umling Pass. Okay. So, Okay. Thank you, sir. यहाँ पे लाइन बाय लाइन फोटो खींचा जा रहा है. ऐसा नहीं. अरे भाई गाड़ी आनी चाहिए पूरी. फिर से एक बार. भाई नहीं. मस्त बनाया. देख. हाथी, घोड़ा, तोप, तलवारें, फौज भी इनकी सारी है. जंजीर में जकड़ा राजा मेरा आज भी सब पे भारी है. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. ओके. तर मी इथं पोहोचलो. स्नोफॉल चालू व्हायला लागला. स्नोफॉल व्हायला लागलाय. स्नोफॉल. हो फाइनली उमलिंगला. फटाफट लगाओ चलो. एक ही मिनिट. मित्रांनो, तर फायनली तुमचा भाऊ उमलिंगला पासला पोहोचलेला आहे. तर पाहू शकताय बेसिकली उमलिंगला पास हा इथं पाहू शकताय हायेस्ट मोटरेबल पास इन द वर्ल्ड. उमलिंगला 19,024 फुटाचा पास आहे हा. इकडं जवळपास पाहिलं तर सगळे डोंगर आहे आणि ह्याच्या वरती जास्त डोंगर पण दिसत नाही आपण सगळ्यात. आणि आपली गाडी पॅशन प्रो गाडी. भाऊ किती स्ट्रगल केलं. शेवटच्या 5 किलोमीटर मध्ये पहिल्या गेअरवर आणली मी तरी आली गाडी. और गुजराती के साथ. और ये सब गुजराती भाई है अपने. ये भी टूट गया है. देखो भाई. हाँ ये भी टूट गया है. स्पीड वायर निकली. जान अपनी जान है. मस्त बाईक आहे. मित्रांनो इथं बघा लिहिलंय हायर द हिल स्ट्रॉंगर द व्हील. ते बरोबर आहे भाऊ. जितक्या वरती येईल ना तितका आत्मविश्वास वाढत जातोय भाऊ. याला स्पीडोमीटर केबलच निघली तरी म्हणलं स्पीडोमीटर का चाला नाही. आता याला फिटर ही खोपडी खोलल्याशिवाय नाही बसणार. ओके चला अजून काय येतं तुम्हाला दाखवण्यासाठी. भाई कहाँ से आप? गुजरात में कहाँ से? अहमदाबाद से. राजकोट से. इथं पाहिलं तर आय लव्ह उमलिंगला म्हणून आहे बोर्ड. आणि इथं हे लडाख मध्ये असतात ते फ्लॅग आहेत. बाकी दुसरीकडे पाहू शकताय इकडं सगळे हिमालयन गाड्या वगैरे आहेत. आणि टफ अँड फ्री. तर खाली पाहिलं तर सगळा रोड आहे. ओके बाकी इथं काय हायेस्ट कॅफे एक आहे वरती आणि बाकी तिकडं पार्किंग आहे. एवढंच आहे इथं. आणि आता अजून एक रील काढतो मी. ओके तो इसमें ऐसा लगेगा. हाँ हर हर महादेव. मित्रांनो आपण करत आहे बारामती ते लेह लडाख ट्रिप. त्यातील दिवस आहे 23 वाजता. 23व्या दिवशी तुमचा भाऊ फायनली उमलिंगला पासवर आलेला आहे. तर लोक म्हणतात की इकडे यासाठी जॅकेट लागतंय. भारीतलं रायडिंग जॅकेट लागतंय. रायडिंग पॅन्ट लागती. बुटं लागतात. तुमचा भाऊ बघा चप्पल मध्ये आलाय. साधी पॅन्ट आहे. साधं जॅकेट आहे. आणि गाडी तर बघा साधे. लोकांचं म्हणणं आहे की हिमालयन गाडी पाहिजे. 200 cc पाहिजे. 400 cc पाहिजे. 500 cc पाहिजे. तुमचा भाऊ आलाय 100 cc गाडी होती पण उमलिंगला टॉप 19,024 फुटाव. ऑक्सिजन कमी आहे बोला ये नाही तरी बोलताय. बोला नक्की करा. हर हर महादेव.
मित्रांनो तर फायनली आता इथनं निघतोय. फोटो तसे जेवढे पाहिजे तेवढे क्लिअर आले नाही. फोटोपेक्षा आपण व्हिडिओ जितके दमदार काढलेत ना, फोटोची गरज नाही आपल्याला. तर फायनली आपली इथे गाडी आहे. बरेच सारे लोकांच्या गाडी आहेत. आता निघतोय मी. भाई नीचे जाने के लिए सही रास्ता कौन सा है? ये गाड़ी इंडिकेटर क्यों बुलाती है यार आपको? क्योंकि मैं सबको इंडिकेट करता हूँ. ओके ओके सबसे आगे चल के इंडिकेट करता हूँ, इसलिए सब मेरे को इंडिकेटर बुलाते हैं. ओके ओके. अभी नीचे जाने के लिए इंडिकेटर भाई किधर से जाए? यहीं से वापस लौट जाओ. ओके ओके. यहाँ से आप वापस जाओगे तो आपको स्टीप रोड मिलेगा, सीधा खड़ा चढ़ा है. मेरी उतर जाएगी क्या गाड़ी? मुश्किल होगा, यहाँ से आपका ब्रेक भी कुछ भी हो सकता है. यहाँ से वापस अरे पर वो पिटोला पास फिर से जान खा जाएगा. पतोला हाँ, पेट्रोल, हाँ. पतोला से मत जाना, फिर नुरबुला से घूम के जाना. मित्रांनो आता हे US मधनं आलेले सगळे आहेत बघा. US मधनं आले होते आणि इथनं बाईक रेंटवर करून इथं उमलिंगला पासला आलेले आहेत. सर चेअर चेअर फॉर वन व्हिडिओ. मित्रांनो आता मी इथं उमलिंगला पासवर आहे. तर ही आपले महाराष्ट्रातली गँग भेटली. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो तुम्ही काय म्हणताल मला इथं पाहून? कोण कोण बोलणार? मला इथं पाहून कसं वाटलं तुम्हाला? खूप चांगलं वाटलं. डेअरिंग फॅशन आहे. तर मित्रांनो यांना सगळ्यांना भेटून खूप भारी वाटलं. चला बोला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आप थोड़ा साइड मार क्यों? संदीप आप भी आ जाओ ना. कुछ तो एक्शन करो और बोल दो. 1 2 3. Where are we? भारत माता की जय. भारत माता की जय. इंडियन आर्मी जिंदाबाद. मित्रांनो तर इथनं निघणे अगोदर आपल्याला इथलं एक महाराष्ट्रातली MH गाडी भेटली. MH 125 cc वाली सुझुकी ॲक्सेस. तर सर कसे आप कुठलं आहे? कुठलं? प्रॉपर मुंबई. महाराष्ट्रातले म्हणले मराठीच बोललं पाहिजे. मुंबई वरळी. वरळी का? कसं काय स्ट्रगल केलं का? चालत आलो आम्ही. आता शेवटच्या या 5 किलोमीटर मध्ये कसं वाटलं? खूप भारी स्ट्रगल होता. तरी पण मी 20-25 आणि तुमच्या मॅडम कुठे आहेत? लास्टला 45 त्यानं मॅडमला बसवलं. मॅडमला भीती वाटायला लागली. म्हणजे तुम्ही ही करून माझे कसं आहे, माझे पण डबल असल्यागतच आहे. माझ्या जवळपास 45 किलोचं लगेच आहे. हा असं डबल सीट असल्यागतच मी पण आलेलो आहे. तुम्हाला भेटून खूप चांगलं वाटतं. काय म्हणताल तुम्ही लोकांना? फिरलं पाहिजे का नाही फिरलं पाहिजे? आणि गट्स असायला पाहिजे आणि हिंमत असायला पाहिजे. हिंमत असलं तर नुरबुला टोप वरून आलोय. जिथून कोण येत नाही. पूर्ण रफ रस्ता आहे. पोटोला नुरबुला टॉप. नुरबुला 18,124 किलो. मग मी तिथनं चालोय. तुम्ही पण तिथनं. पूर्ण रफ रस्ता आहे. मी पण तिथनं चालोय. मॅडम कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? अच्छा लग रहा है. किती दिवसाची ट्रिप आहे तुमची? आता आम्हाला झाले 15-17 दिवस झाले. तुम्हाला लवकर आला. मला 23 दिवस लागले. म्हणजे मी फिरत आलो. अमरनाथ यात्रा वगैरे सगळं गोल्डन टेम्पल वगैरे करून. तर मित्रांनो यांना भेटून खूप भारी वाटलं. आपल्या इथली गाडी आली आणि माणसं कमी सीसीवर प्रवास करतात. ह्याच्यातच आनंद वाटतोय. कमी सीसीच्या पण गाड्या लागतात, फक्त येतात. फक्त त्याला गट्स लागतात माणसामध्ये, बाकी काही नाही. हिंमत लागते. हिंमत आहे तर किंमत. लद्दाख ट्रिप. त्यातील दिवस 23 होय. तर 23व्या दिवशी तुमचा भाऊ
उमलिंगला भाऊ ये पुढे जरा इकडे बघा हायेस्ट मोटेबल पास इन द वर्ल्ड उमलिंगला 19,024 फुटावा आलाय आणि ही महाराष्ट्रातली पहिली 100cc गाडी आहे जी उमलिंगला टॉपवर क्लेम केली. 100cc गाडी खूप लोक घेऊन आलेत पण खाजुंगला पर्यंत चालत खाजुंग त्याच्या पुढे आले नाहीयेत. महाराष्ट्रातली पहिली 100cc गाडी जी उमलिंगला आलेली आहे. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. मित्रांनो तुम्ही जर नवीन व्हिडिओ पाहत असाल तर तुमच्या भावाला फॉलो करा. ह्याच्या अगोदर कुणी येऊन गेला असेल आणि कमेंट करा, तुमचा फोटो सहित कमेंट करा तरच मी मान्य करेल की इथं 100cc ची गाडी कोणतंही घेऊन आलंय. आणि ऐकून घ्या मी काही ग्रुप बरोबर आलेला नाही कुठला, मी एकटा सोलो आलोय सोलो. हर हर महादेव, हर हर महादेव. मित्रांनो तर फायनली निघतोय. शेवटच्या 5 किलोमीटरनी माझा जीव खाल्ला होता येताना बाबा पहिल्या गेअरमध्ये, तुम्ही पाहिलं असेल. आता निघतो इथनं फायनली. तर बघूया कसं होतंय काय होतंय, तर त्यानुसारच आपल्याला जायचंय. इथनं खाली आर्मीच्या बेस कॅम्पपर्यंत जातो मी. बाकी तर स्पीडोमीटर केबल निसटली गाडीची, इनर पडायची त्यापेक्षा आपल्या इथं बघितलं का फोतुला पासपर्यंत. फोतुलाला नको जायला वाटतं, ऑफ रोडिंगवाल्यानी जाऊ. बघूया कसं होतंय. ओके हो सगळी गॅजेट घेतली ना आपले. ओके मित्रांनो तर जाताना काय स्ट्रगल केला होता ते आता कळतंय बघा. जाताना एवढे चढ वाटत नव्हते पण उतारताना वाटतंय भाऊ इतका उतार आहे ना डेंजर. अरे आपण ह्यानी चढलो पण होतो असं वाटत होतं. काय गाडी स्ट्रगल केला होता पहिल्या गेअरवर आली होती गाडी भाऊ. चला आता भाऊ काही ऑफ रोडिंगवाल्या रोडनी जायचं म्हणतंय तर ऑफ रोडिंगवाल्यांनी जाऊ आपण. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा व्हिडिओवर. कमीत कमी ह्या व्हिडिओला 500 कमेंट तरी आल्या पाहिजेत. तुम्हाला कुठला पार्ट आवडला, काय झालं, हर हर महादेव लिहा, काही लिहा तुम्ही, पण 500 कमेंट झाले पाहिजे ह्या व्हिडिओला. आणि आपण ते सगळा सफर ह्या गाडीवर पूर्ण केला आहे, पॅशन प्रो गाडीवर. तर तिथं जाण्याची फिलिंगच वेगळी होती. तुम्हाला सांगतो जे माझ्याबरोबर थर्ड पर्सन कोण नव्हता जो माझी ही गेली व्हिडिओ, तर मी तिथं पोचलो आणि लोकांना इतकं भारी वाटलं ना. लोक माझ्याबरोबर येऊन फोटो काढत होते, सेल्फीज काढत होते की भाऊ इतक्या बारक्या गाडीवर आला. इतकं भारी वाटलं ना नाद खोळा. कारण बाहेरची पार विदेशातली लोक फोटो काढत होती, आपल्या देशातली पण लोक. आणि काही थोडीफार जळकी असतात, त्यांना वाटतं आपली इतकी मोठी गाडी आणि ही एवढीशा गाडीवाले आणि ह्याच्याबरोबर लोक लयशाला भाव देतात. असं पण वाटणारी पण लोक होती. असं येतं बरेच लोक असतात, सगळी सारखी नसतात. जवळपास 95% अशी भेटली तर 5% अशी पण भेटणारी असतात. तर खरंच खूप भारी वाटलं. ते विदेशी लोक होते ते पण मला दररोज भेटत होती मागच्या 4 दिवसापासून. त्यांना तर इतका अभिमान वाटला ना भाऊ, मी इतक्या छोट्या सीसीवरनं मुंबईवरनं आलो आणि ते पण उमलिंगला पोचलो. तर चला तुम्हाला वाटला का नाही अभिमान ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कमेंट करा मित्रांनो, 500 कमेंट करा आणि अशा 5 मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमचे लद्दाखला जाणाऱ्या साथीदार होणार आहेत. चलो बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करा. ओके कुठला पार्ट आवडला ते पण सांगा.